हाय गाईज, वेलकम टू आवर अनदर व्हिडिओ. तर हा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे कारण की अचानक प्लॅन ठरला आहे फार्म हाऊसला जाण्यासाठी. ॲक्च्युली मम्मी आणि भूमी काल मामाची सगळी मंडळी आमची जेजुरीला गेले होते. त्यांचा स्टे ॲक्च्युली एकविरीला होता, पण अचानक त्यांचा प्लॅन चेंज झाला आणि त्यांनी फार्म हाऊस बुक केला आहे कर्जतला. तर मला पण त्यांनी कॉल केला. सो आता मी सुद्धा सगळं पॅकिंग करून निघालो आहे. जस्ट आता वाजलेत बघा किती 7:45 झालं आहे. सो मला पोचायला आता 9:30 तरी वाजतील, बिकॉज ट्रॅफिक कर्जत बोललं तर ट्रॅफिक 100% असणार. तर चला, कारण की आता एकटाच आहे मी, ड्रायव्हिंग पण एकट्यालाच करायची आहे, अजून CNG भरायची आहे. सो फुल धमाल असणार आहे या व्हिडिओमध्ये. तर चला, बाकीचं आता मी तुम्हाला गाडी गेल्याच्यानंतर तुमच्याशी डिस्कस करतो. चलो. तर गाईस, गाडीची अवस्था बघा काय आहे. ॲक्च्युली 2 दिवस झाला आमच्याकडे पाण्याचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळे गाडी खूप मागलेली आहे. तर पहिलं हिला आता कपडा मारूया चला आणि मग निघू जायला. ऑलमोस्ट सगळं सामान पॅक झालेलं आहे. यात आहेत मम्मी आणि भूमीचे कपडे, या बॅगेत माझे कपडे आणि याच्यात भाकऱ्या आहेत जे त्यांनी मला सांगितलं आहे. आणि गाडी मी आता कोल्ड स्टार्टवर ठेवलेली आहे कारण की 2 दिवस झालं गाडीला पण मी चालू नव्हती केली. चला, थोडासा पाणी चेक करूया बोनटमध्ये आणि मग जायला निघूया. तर गाईज, आता निघालो आहे मी जाण्यासाठी आणि जवळपास मला 1.5 तास लागेल पोचायला, कारण की त्यात मला CNG भरायचं आहे आणि एक्सप्रेस पकडून निघायचं आहे सुसाट. तो चलो, बीच में जैसे भी स्पॉट्स या फिर कुछ दिखाने लायक मिला तो दिखाऊंगा, वरना सीधा मैं आपको फार्म हाउस पे ही मिलूँगा. चलो. फायनली गाईज, आता मी आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आणि आपल्याला जायचं आहे कर्जतच्या पण पुढे कशेळे गाव आहे, त्याच्या पण पुढे जायचं आहे कारण की फार्म हाऊस खूप लांब आहे. आता जस्ट मी बघा CNG भरले, पेट्रोल पण थोडासा भरला आहे आणि ऑन द वे. आणि एकटाच आयला जी मजा येते ना सोलो ट्रॅव्हलिंग, याच्या पुढे पण मी चांगलं सोलो ट्रॅव्हलिंग करणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट व्हिडिओज ऑल्सो. तर आता आपण या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. रात्रची वेळ आणि चांगले असे गाणी आणि सोलो ट्रॅव्हलिंग करायला मजाच जाम भारी येते यार. कडक. लेट्स गो. अजूनपर्यंत आपल्याला किती वेळ दाखवतंय? 1 तास 15 मिनिटं. चलो. काय झालं, आता मी चौक फाट्याला. हा आहे चौक फाटा. इकडनं आता लेफ्ट टर्न घेऊन डायरेक्ट कर्जत रोड सरळ. आता इथे फक्त ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे कारण की इकडे रस्त्याची कामं चालू आहेत आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक भेटण्याचे चान्सेस आहेत, पण गुगलला दाखवतं आहे की ट्रॅफिक नाही आहे म्हणून. तर ती एक माझ्यासाठी चांगली न्यूज आहे. सो लेट्स गो. आता बघूया कसं काय रस्ता भेटतोय. चलो. तर आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार. काय रात्रीचा वेळ जास्त खराब. अशा प्रकारचा हा फार्म हाऊस आहे. इकडे सगळ्या आपण गाड्या पार्किंग लावल्यात आणि हा फार्म हाऊस आहे. एंट्रन्स मी तुम्हाला दाखवतो. तर गाईज, आत्ता जस्ट मी पोचलो आहे फार्म हाऊसवरती आणि हा आहे फार्म हाऊस. आता रात्रीची वेळ आहे म्हणून तुम्हाला एवढं क्लिअर नाही दिसणार, बट जी लायटिंग आहे समोर, ती लायटिंग मला खूप आवडली. तुम्हाला तर एंट्रन्स पण दाखवतो मी, सकाळी उठल्याच्या नंतर परत एकदा दाखवतो. पण आता नाईटचा व्ह्यू बघा या फार्म हाऊसचा, किती सुंदर आहे. हा एंट्री आहे, हा फार्म हाऊस आहे आणि ॲक्च्युली हा आमच्या गाववाल्यांचंच फार्म हाऊस आहे, आमच्या ताईचं आहे फार्म हाऊस. तर अशी आहे ही एंट्री या फार्म हाऊसची आणि नाईटचा व्ह्यू बघा गाईज, किती मस्त आहे. थोडीशी अशी वरती चढण आहे इकडनं आणि तो बघा वरती तो फार्म हाऊस आहे. असा काय व्ह्यू आहे या फार्म हाऊसचा.
आणि आमचा मामा आता निघाला जेवण आणायला. दोघं जण चालले जेवण आणायला. मस्त मम्मी आणि मामा चाललाय जेवण आणायला. चलो. हे इथे आमची पार्किंग आहे. इथे माझी गाडी आहे, इथे मामासांच्या गाड्या आहेत, तिकडे मागे पण एक गाडी आहे आणि एक आता गेली जस्ट जेवण आणायला. चलो. मस्त बांधलाय फार्म हाऊस. ॲक्च्युली मी इथे फर्स्ट टाईम आलो. एक माझ्या फ्रेंडचा पण आहे फार्म हाऊस, तो पण आपण एक्सप्लोअर करू थोड्या दिवसात. पण आता हा असा आहे फार्म हाऊस. आणि हा इथे आहे स्विमिंग पूल, ज्याच्यात आता क्लोरीन टाकलाय. उद्यापर्यंत पाणी रेडी होईल. आणि ही सगळी आमची फॅमिली आहे. ही सगळे पिणारी माणसं आहेत इकडे. आणि ही मावशी आहे. असा काय हा स्विमिंग पूल आहे. आणि इथे बाबासा बसलेत सगळे. जो कुठला पूल आहे? जावल्याचा पोला एकदम टेस्टी लागतो खायला. कोणी बनवले? अरे मी स्वतः बनवले. जावल्याचा पोला आमच्या बाबा पण खूप आहेत. खायला या. आमची भाजी येते. सो ही आहे लेडीजची रूम. सगळ्या लेडीजनी कॅप्चर केली आहे ही रूम. आणि हे बघा सगळे आळशी ढोर बसले तिकडे. बघा सगळे आळशी. हे डोंबिवलीचा डॉन जर बघायचं असेल तर आहे. ह्याचे मित्र जाम खतरनाक आहेत. एक फोन केला का 10 जण येतात आणि मार खाऊन जातात. अब तू गया बेटा, अब तू गया. आणि ही आमची दररोज कमी होत चाललेली माणूस. आणि हाच तो मुलगा आहे ज्याने गोव्याला सगळे व्हिडिओची वाट लावून ठेवलेली. ही अशी रूम मस्त सजवलेली आहे. आणि हे मला आवडलं खरंच. मस्त सिम्पल आणि चांगलं ठेवलेलं आहे. एक फ्रीज आहे, बाथरूम आहे, इथे एक रूम आहे ज्याच्यात AC लावलेली आहे. आणि हा मोठा हॉल आहे ज्याच्यात आपण झोपू शकतो. अँड दिस इज अ बॅक साईड ऑफ द फार्म हाऊस. मस्त. आता रात्र आहे म्हणून तुम्हाला जास्त काय क्लिअर दिसणार नाही. मी सकाळ झाले का तुम्हाला दाखवतो. आणि हा पूर्ण डोंगर एरिया आहे ॲक्च्युली. इकडे पूर्ण असा डोंगर टच आहे. आणि हे सगळे झाडं आहेत इकडे. मी तुम्हाला सकाळी दाखवतो. आता तुम्हाला आमची जेंट्सची रूम दाखवतो. इकडे एक छोटासा वॉश बेसिन ठेवला आहे ज्याचा वर्क इन प्रोग्रेस आहे. म्हणजे इथे पण एक किचन आहे आणि त्या बाजूला पण एक किचन आहे जिथे आता सगळे लेडीज लोक जेवण वगैरे बनवत आहेत. आणि येस, दिस इज अ सेकंड हॉल ऑफ दिस फार्म हाऊस. इथे कूलरसुद्धा आहे आणि बसायला असे छोटेसे सोफे आहेत. एक बाथरूम इकडे सुद्धा आहे आणि आतमध्ये पण एक बाथरूम आहे. दाखवतो. AC लावलेली आहे, थोडा थंड वाटतं. एक बेड आहे. अशी ही एक रूम आहे जिथे AC सुद्धा तुम्हाला मिळेल. आणि इथे एक बाथरूम पण आहे, वॉशरूम आहे. तो पण मी तुम्हाला दाखवतो. येस, असा हा वॉशरूम आहे. मस्त आहे, नीट अँड क्लीन. आणि येस, आमच्याच गावातल्याच आहे म्हणून एक्सप्लोअर करायला काय वाटत नाही. चला गाईज, आमचं जेवण आलेलं आहे. जेवण आलंय. हे बघा गाईज, जेवण आलेलं आहे. आता आम्ही इथे जेवणार म्हणून इथे साफसफाई चालू आहे. आमच्या आगरीकोल्यांचा अमृत. हा का, आमच्या आगरीकोल्यांचा अमृत. आणि ह्या आमचं चाकणं काय माहिती का? काय माहिती का? काय काय? अरे जवल्याचे पोळे आम्ही बोलतो याला. आलं का लक्षात? हे जवल्याचे पोळे खूप टेस्टी लागतात खायला. हा का, तुम्ही पण खाऊन बघा. हे बघा सगळं आलेलं आहे.
बनवण्याची पद्धत कशी आहे त्याची, ते जरा आम्हाला सांगा. तर गाईज सगळे आता जेवायला बसलेत. आमचा वेजचं जेवण आलेलं आहे. काय काय आणलंय जेवायला? मेनू काय? मेनू काय जेवायचा? नाही मी नंतर जेवेन. अजून वांग्याचं भरीत, अजून पापड, ही सगळी वेजची मंडळी. हा 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 मिस आउट. गाईज 12 वाजले आणि आमचा बॅडमिंटन चालू आहे. आउट झाला. हे देख तलब झाले तलब. देखो क्या कर रहा है. देखो देखो हे देखो. स्विमिंग पूल मध्ये नाही गेलेल्याचा परिणाम. बघा हे लोक जेवून आता वॉकिंग करायला आलेत. किती राऊंड मारले रे? ओय भाई कितना राउंड है? 90. कुछ भी. हे बघा हे दुसरा आदमी. सब लोग खा के राउंड मार रहे. सगळ्यात सुखी आयुष्य कोणाचं आहे बघायचं आहे का? हे बघ सगळ्यात सुखात. सबसे आरामदायक नाही ग. याला आहे ना याला जाम भाव चढलाय. सव्वा 12 वाजता यांचं काय चाललंय बघ. मी घेतलेला दे ना. तू उठला पाणी येतं. नाही म्हटलं नाही. थांब मी झूम केलंय. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. लागलं नाही ते. या इंडिया वर्सेस पाकिस्तान. ए हे जिंकला. डोंबिवली जिंकली. आता काय खायला सांगते तुम्ही? ते खाल्ला त्यांनी. गुड मॉर्निंग गाईज अँड इट्स अ डे 2 फ्रॉम दिस फार्म हाऊस. आणि हा बघा हा आहे सकाळचा व्ह्यू इथला. ऑलमोस्ट सकाळी 6:30 वाजले आता. हे बघा इकडे सगळे झाड आहेत आणि इथे काय काय जणांचे विलाज आहेत. बघा इकडे इथे काय आणि असं काही नजर आहे. अजून झोपलेत अर्धे जण. मी उठलो कारण की मला उठवायला आलेले ते दादा. ॲक्च्युली ते स्विमिंग पूल साफ करतायत. 1 hour later. आमच्या बाबांनी सगळा स्टॉक आणलेला आहे. वडापाव बरोबर ना? हा सगळा. सांग. हे चिकनला लावायला दही आणला. चिकनला गरमागरम
संपलं कोणी येऊ नका आता गरमागरम वडापाव. धर रा. ए आपल्याला काढ दोन चल मस्त पैकी. ए जा. चटणी आहे का देख ना भाई. हा, काढा, काढा, चला, पटापट. ये देखो ये हमारा आदमी है. ए लवकर लवकर बनवून माझ्यासोबत बनवून झोपलेला आहे काल. बनवून आणतो. पैसे द्याल का? मिरची पण घे मस्त. देखो यांची रील्स चालू आहे बघा इकडे. आमच्या कोलू मामाला सकाळपासून कामाला लावले. एक रील नाही चांगली बनवत. या छोट्या बुलमध्ये टाक याला पाणी काढून नाही. सोनू पाय पडला ना कोणाचा नाही पडणार तिथं एवढा ये. बैलांनी पायनी काढला. खाली टाकतो तुम्ही घ्यायला जा म्हणजे शूट होईल तुमचा. अरे डोकीच्या अरे म्हणजे आम्ही हाताने काढू ना. दोन्ही जाईल. ए बटाटो या बाबा आमचं ही मावशी हे बघ पोहते. ये हे अंशिका ही भाविका. छोट्या मुलांच्या पूल मध्ये येते लोक. हे देखो हा चालू झालं. थांबे काहीतरी आला आता याचा व्हिडिओ घे. थांबे का आला बघ. सोनू हे बघ का आलाय. आता राहून दे तो पुढे मागे होतोस तो. हक दिया. अब तक तो मुझे लगा सिर्फ पाद रहा है, लेकिन ना भाई, हक दिया. काढायला लागेल. उलटा उलटा आता याचा काढा. अरे चांगलं पोहोचताय ना डायमंड. अरे इथं तुला तुला करायचं का पण पोहायला लागेल पोहायला लागेल तू भेटणार आहे असा जोरात फेक मग. अरे क्या गुंडा बनेगा रे. बाबू इकडे कोणी उडवला भाई. हंसिका चलो चलो या यांची रेसिंग बघा. न पोहणारे रेसिंग बघा यांची. यांची रेसिंग बघ. यांची रेसिंग हे बघा. ये देखो ये लोग का रेसिंग देखो. सुनामी नहीं है तुम्हारा हस्बैंड है. हेलो मार. ए देखो आकाशातले दोन मूर्ती. भाऊ फसवलं तुम्हाला. फसवलाही नाही. देखो 4 जन चूल्हे पे चढ़ने के लिए रेडी है. चलो 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 आ जाओ बाजू. ए थांब ऍडव्हर्टाईज आलती थांब. 1 2
गाईज बघा, आम्ही एकदम जुन्या जमान्यात आलोय. वाट्यावरती वाटण वाटते आमची मम्मी. इन द एरा ऑफ मिक्सर वी आर युझिंग दिस पाटा. आता तुम्ही सांगा याला इंग्लिश मध्ये काय बोलतात. कारण की ही सगळी मेहनत चालले चिकन आणि मटन साठी. आमची भाजीची ऑर्डर आम्ही दिली तिकडे. कृत्रिम पाऊस बघा मित्रांनो, कृत्रिम पाऊस. कडक ऊन पडले. फायनली गाईज सगळी एन्जॉयमेंट करून आम्ही आता घरी आलोय. तर हे बघा यांची दोघांची अवस्था काय. तर आता इथेच ब्लॉगला एंड करूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा. बाय.